सध्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात लाखो भाविक त्रिवेणी संगमात पवित्र कुंभस्नान करत आहे। जे तिथे जाऊ शकले नाही, प्रवास करू शकले नाही अशा लोकांकरता संगमाचे पवित्र पाणी नागपूरला आणले गेले आहे। शनिवारी 15 फेब्रुवारी आणि रविवारी 16 फेब्रुवारी रोजी रेशीमबाग मैदानावर भाविकांचा हा सामूहिक अभिषेक एक भव्य आध्यात्मिक वातावरणात पार पडला। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि दुपारी 1 वाजता महाआरतीत भाग घेतला। शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचे संगीत संध्या हे भक्तिगीत सादर करणार आहे। रविवारी 16 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी 10 वाजता महाआरतीत सहभागी होतील। भाविकांना दिव्य अनुभव देण्यासाठी वेन्युएबल ग्रुपने आयोजित कार्यक्रमात भव्य संगीत, सत्संग, कीर्तन, भजन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। याशिवाय महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक नेत्यांनी शिवशक्तीपत्र, संपका आणि अभिषेक, पवित्र जल अभिषेक आयोजित केले। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयागराजमधील पवित्र पाण्याचा वापर करून अभिषेक करण्यात आला। दोन्ही दिवशी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत आध्यात्मिक सत्रे आयोजित करण्यात आली होती। या पवित्र विधीचा अनुभव घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे। शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी श्री गुरु पादुका दर्शन आणि संगम जल अभिषेक समारंभ पार पडला। सकाळी 8 वाजता गजानन महाराज मंदिर चौकातून रेशीमबाग मैदानपर्यंत पवित्र पादुकाने सजलेल्या रथासह भव्य मिरवणूक काढण्यात आली। सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये भाविकांवर पवित्र जल शिंपडण्यात आले। आध्यात्मिक नेते आणि सत्संग फाउंडेशनचे संस्थापक पद्मभूषण श्री एम यांनी उपस्थित भाविकांना आशीर्वाद दिला।